नमस्कार भक्तांनो, आपल्या बाळूमामाचे दर्शन आणि स्वामी समर्थ या चॅनलवरती स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे की आज वरुणथिनी एकादशी आहे. तुम्हाला भक्तांनो उपवास नाही केला तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला भक्तांनो ही सर्व व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर चला पाहूया भक्तांनो. आजची वरुणथिनी एकादशी ही अतिशय पवित्र मानली जाते. या दिवशी उपवास, जप, दान आणि स्नान यांना विशेष महत्त्व दिले जाते. काही 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 वेळा परिस्थितीमुळे उपवास करणे शक्य नसते, तरीही काही सोपे उपाय करून आपण या दिवसाचे पुण्य मिळवू शकतो असे संत परंपरेत सांगितले जाते. जर तुम्ही उपवास केला नाही तरी अंघोळीच्या पाण्यात एक छोटी पण पवित्र वस्तू टाकल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मक कमी होते. लक्षात ठेवा, विचार कमी होतात असे मानले जाते. ही वस्तू म्हणजे कडुलिंबाची पाने. कडुलिंबाला आयुर्वेदात आणि धर्मात खूप शुद्ध आणि पवित्र मानले जाते. त्यामध्ये रोगनाशक आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे गुण असतात असे श्रद्धेने मानले जाते. सकाळी लवकर उठून स्वच्छ पाण्यात कडुलिंबाची 5 ते 7 पाने टाकायची आहेत. हे पाणी काही वेळ तसेच ठेवावे, जेणेकरून त्या पानांचा गुण पाण्यात उतरेल. त्यानंतर त्या पाण्याचे शांत मनाने आंघोळ करावी. आंघोळ करताना मनात देवाचे नामस्मरण करायचे आहे. विशेषतः भगवान विष्णू यांचे नाव घ्यावे, कारण एकादशी ही त्यांना समर्पित असते. असे मानले जाते की या उपायांमुळे तुमच्या शरीराची आणि मनाची शुद्धी होते. तुमच्यावर असलेले वाईट प्रभाव, नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूंचा त्रास हळूहळू कमी होतो. तसेच घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. हा उपाय फक्त अंधश्रद्धा म्हणून न पाहता मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढवणारा एक साधा मार्ग म्हणून आपल्याला बघायचा आहे. यासोबत शक्य असेल तर त्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे किंवा एखाद्या गरजूला मदत करावी, कारण दान केल्याने पाप कमी होतात आणि पुण्य वाढते असे शास्त्र सांगते. अशा प्रकारे उपवास न करताही तुम्ही या पवित्र दिवसाचे महत्त्व राखू शकता आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवता येतो. लक्षात ठेवा. तसेच आजची वरुणथिनी एकादशी ही केवळ उपवासापुरती मर्यादित नसून मन शरीर शुद्ध करण्याचे एक साधे उपाय सांगितले जातात. जर उपवास झाला नसेल तरीही काही वेगळे उपाय भक्तांनो करून तुम्ही या दिवसाचे पुण्य आणि संरक्षण मिळवू शकता असे संत परंपरेत मानले जाते. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकणे एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. गंगाजलाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. पाण्यात 2 ते 3 थेंब गंगाजल मिसळून आंघोळ केल्याने शरीरासोबत मनातील नकारात्मक विचार देखील भक्तांना दूर होतात असे सांगितले जाते. असे मानले जाते की यामुळे तुमच्यावर असलेले वाईट अदृश्य त्रास, वाईट शक्ती किंवा शत्रूंचा जो काही तुम्हाला त्रास असेल, प्रभाव कमी होतो त्यांचा. लक्षात ठेवा. दुसरा एक वेगळा उपाय म्हणजे हळदी आपण म्हणतो त्याला हळद. आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूट हळद टाकून स्नान केल्यास ते शुद्ध मानले जाते. हळद ही लक्ष्मीची प्रतीक मानली जाते आणि ते शरीरातील वाईट ऊर्जा दूर करते असेही मानतात. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होऊन सुख शांती वाढते. आंघोळ करताना मनात शांतपणे भगवान विष्णू यांचे नाव घेतले जावे किंवा ओम नमो भगवतेय वासुदेवाय नमः हा मंत्र जपायचा आहे आणि बाळूमामांचा ओम नमो बाळूमामाय नमः हा मंत्र जपायचा आहे. त्यामुळे मन स्थिर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते भक्तांनो. तसेच या दिवशी शक्य असेल तर एखाद्या झाडाला पाणी घालणे, पक्ष्यांना दाणे टाकणे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या छोट्या कृतीमुळे तुमच्या जीवनातील दुःख कमी होऊन चांगले दिवस येण्यास सुरुवात होते अशी श्रद्धा आहे. अशा प्रकारे उपवास न करताही तुम्ही वेगवेगळ्या साध्या उपायांनी या दिवसाचे महत्त्व जपू शकता भक्तांनो. तसेच आजची वरुणथिनी एकादशी ही फक्त उपवासापुरती नाही, तर मन शुद्ध,
करण्याचा आणि संकटापासून संरक्षण मिळवण्याचा दिवस आहे. बाळूमामा यांच्या विचारामध्ये एक गोष्ट भक्तांनो वारंवार दिसत आहे. मन स्वच्छ ठेवायचं आहे. साधे उपाय करा आणि देवावर विश्वास ठेवा. संकट आपोआप कमी होतात. बाळूमामांच्या विचारानुसार जर उपवास झाला नाही तरी चालेल, घाबरायची गरज नाही. देवभक्ती आणि श्रद्धा पाहतो, लक्षात ठेवा. उपवास नाही, त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकणे हा एक वेगळा आणि प्रभावी उपाय मानला जातो. काळे तीळ हे नकारात्मक शक्ती दूर करण्याचे आणि शनीच्या प्रभावाला भक्तांनो शांत करणारे मानले जाते. सकाळी लवकर उठून स्वच्छ पाण्याने एक मूठ काळे तीळ टाका. ते पाणी काही वेळ शांत ठेवा. मग त्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करताना मनात शांतपणे असे भाव ठेवावेत: माझ्या आयुष्यातील दुःख, शत्रूंचा त्रास आणि अडथळे दूर होऊ देत. बाळूमामांच्या शिकवणीनुसार भाव म्हणजे भावना सर्वात मोठा असतो. ज्या मनाने तुम्ही प्रार्थना करता त्यानुसार परिणाम हा मिळतोच. याचसोबत बाळूमामा सांगतात की शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. त्यामुळे आंघोळीनंतर काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात राग, मत्सर, दोष शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हे केल्याने खरे शांती मिळते आणि बाहेरचे शत्रू जे आहेत ते आपोआप कमजोर होतात. या दिवशी आणखी एक साधा उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडे गंगाजल शिंपडणे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात असे मानले जाते. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीला थोडे अन्न किंवा पाणी देणे हा बाळूमामांच्या विचारातील सर्वात मोठा उपाय आहे. ते म्हणतात, ते आपल्या भक्तांना विनंती करतात, भुकेलेल्याला अन्न दिलं तर देव आपोआप प्रसन्न होतो. त्यामुळे भक्तांनो, अन्नदान करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी वाईट बोलणे, खोटे बोलणे भक्तांनो टाळायचे आहे किंवा दुखावणे टाळायचे आहे दुसऱ्याला. कारण बाळूमामांच्या मते तोंडातून निघालेला शब्दही कर्म बनतो. त्यामुळे शक्य तितके शांत राहा, चांगले विचार करा आणि देवाचे नामस्मरण करा. अशा प्रकारे उपवास न करता सुद्धा तुम्ही साध्या उपायांनी तुमच्या आयुष्यातील दुःख, शत्रूंचा त्रास आणि नकारात्मकता कमी करून शकता. भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार मोठे उपाय करण्याची गरज नाही. छोट्या श्रद्धेने केलेले कामच मोठे उपाय आपल्याला घडवू शकतात, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, आजची वरुणथिनी एकादशी ही भक्तांनो दिवस मनशुद्ध करण्याचा, जीवनातील अडथळे कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. बाळूमामा यांच्या विचारामध्ये नेहमी एक साधी पण खोल शिकवण दिसते. देव मोठ्या पूजा पाठ करत नाहीत, तर साध्या श्रद्धेत आहेत, लक्षात ठेवा. जर उपवास केला नाही तरी चालेल, तुम्ही एक वेगळा आणि प्रभावी उपाय करू शकता. बाळूमामांच्या नियमानुसार एक वेगळा आणि प्रभावी उपाय करू शकता. बाळूमामांच्या विचारानुसार आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ टाकून स्नान करणे हा एक अत्यंत सोपा पण शक्तिशाली उपाय मानला जातो. मिठाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे असे लोकमान्यतेत सांगितले आहे. सकाळी पाण्याच्या बादलीत एक चिमूट किंवा एक चमचा मीठ टाका. ते पाणी हलक्या हाताने ढवळा आणि काही क्षण शांत उभे राहा. मग त्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करताना मनात असा संकल्प करा की माझ्या आयुष्यातील सर्व वाईट शक्ती, दुःख आणि शत्रूंचा त्रास यासोबतच भक्तांनो दूर निघून जावो. बाळूमामांच्या विचारानुसार शरीर स्वच्छ करण्यापेक्षा मन स्वच्छ करणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर काही वेळ स्वतःसाठी काढा. शांतपणे बसा आणि आपल्या चुकांचा विचार करा. कोणाला दुखावले असेल तर मनातून माफी मागा, कारण ते सांगतात जिथे क्षमा असते तिथेच खरा देव असतो. या दिवशी आणखी एक वेगळा उपाय म्हणजे घरात दिवा लावणे. संध्याकाळी एक छोटा तेलाचा दिवा लावून भगवान विष्णू यांचे स्मरण करा. दिव्याचा प्रकाश व अंधार दूर करतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर निघून जातात असा विश्वास आहे. असे बाळूमामा सांगतात की भक्तांनो, तसेच दान हे सर्वात मोठे औषध आहे. त्यामुळे या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला थोडं मीठ, धान्य आणि अन्न द्या. यामुळे तुमच्यावर असलेले संकट कमी होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात, लक्षात ठेवा.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळूमामा शेवटी सांगतात, या दिवशी शांत राहणे, वाद भांडण, राग टाळा. कारण बाळूमामांच्या मते राग हा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले तर बाहेरचा कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. अशा प्रकारे साध्या मिठाच्या उपायाने, चांगल्या विचारांनी आणि श्रद्धेने तुम्ही उपवास न करताही या दिवसाचे पुण्य मिळवू शकता आणि तुमच्या आयुष्यातील दुःख व शत्रूंचा त्रास कमी करू शकता. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे दैवी संदेश, बाळूमामांचे भावनिक संदेश आणि आपल्या हिंदू धर्मातील सर्व माहिती, जे सणासुदीचे काही सर्व इम्पॉर्टंट माहिती असेल तर ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. कमेंटमध्ये जय बाळूमामा असं तुम्हाला लिहायचं आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला. आणि भक्तांनो, तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हर्षदनाथांच्या नावानं चांग.